पवित्र कुंभमेळ्यासाठी सज्ज होत असलेल्या नाशिक नगरीची वृक्षतोडीवरूनच जास्त चर्चा सुरू आहे। काल 300 झाडं तोडल्यामुळे नाराज झालेल्या वृक्षप्रेमींना आज मोठा दिलासा मिळालाय। कारण राष्ट्रीय हरित लवादानं नाशिकमधील वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे। तपोवन वृक्षतोडीबद्दलचे सगळे अपडेट सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। तपोवन परिसरामधल्या झाडांसाठी आंदोलन करणाऱ्या पर्यावरण प्रेमींना राष्ट्रीय हरित लवादाच्या एका निर्णयामुळे सुखद असा धक्का बसलाय। लवादाने एक अंतरिम आदेश काढला आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नाशिकमधल्या वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे। एनजीटीने नक्की काय म्हटलंय? वृक्ष तोडायचेच नाहीत असं म्हटलंय की काही प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत ही स्थगिती आहे? एक गोष्ट याच्यामध्ये आपण लक्षात घेतली पाहिजे की हा काही अंतिम न्यायनिवाडा नाही आहे, हा एक अंतरिम आदेश आहे। आणि या अंतरिम आदेश आम्ही विनंती करण्याचं कारण असं आहे की कुठलीही प्रक्रिया न राबवता प्रक्रिया राबवली आहे असं दाखवून वृक्षतोडीचा जो घाट तिथे घातलेला आहे तर त्याला कुठेतरी मोडीत काढणं आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल व त्यानंतरच आवश्यकता असेल तर वृक्षतोड व्हावी या अपेक्षेनं आम्ही हरित लवादाकडे याचिका दाखल केलेली आहे। अंतरिम आदेश नसला तरी 15 जानेवारीपर्यंत वृक्षतोड थांबवणार असल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी आनंद साजरा केला। गेल्या 25 दिवसांपासून रोज सकाळपासून रात्रीपर्यंत थांबतोय, तर आम्हाला कुठेतरी एक महिन्याचा पुढचा विचार करण्याचा रिलीफ मिळणार आहे। आणि एक महिन्याच्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी जे काही साधू म्हणतायत किंवा जे काही यामध्ये जे कॉन्फ्लिक्शन तयार करतात त्यांच्यापर्यंत पोहोचून हा प्रश्न सोडवण्यात येईल आणि मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून या घटनेचा विचार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू हे आम्हाला वाटतं। गुरुवारी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी 300 झाडं तोडल्याचं दुःख काही काळासाठी कमी झालं अशी भावना सामान्य नागरिकांमध्ये होती। त्यातच राजमुंद्रीवरून निघालेले 15,000 झाडं ही टप्प्याटप्प्याने नाशिकमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली। देशी झाडं घेतलेला पहिला ट्रक हा नाशिक शहराच्या सीमेवरती सकाळी दाखल झाला। गिरीश महाजनांनी निवडलेली वड, पिंपळ, कडुनिंब, जांभूळ अशा देशी वृक्षांचा यात समावेश आहे। सोमवारपासून गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये वृक्ष लागवडीला सुरुवात होणार आहे। की आता आम्ही 15,000 झाडं, अतिशय 15-20 फुटाची झाडं ही नाशिकमध्ये आणून लावतो। नाशिककरांचं समाधान होईल, सगळ्या साधू संतांचं समाधान होईल, सगळ्या संघटनाचं समाधान होईल असं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय। कोणी त्यात नाराज होणार नाही आणि आम्ही निसर्गाचं संतुलन पुढेही बिघडू देणार नाही। वृक्षतोडीच्या आधी वृक्षारोपण केलं जाणार असलं तरी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र गिरीश महाजन यांच्यावरती सगळा राग काढलाय। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुद्धा सरकारवरती निशाणा साधला। गिरीश महाजनांची इतकी मस्ती आहे की त्यांनी शेवटी 450 झाडं ही तोडलीच। त्यांनी आता आपल्या डोक्यावर आणून 15,000 झाडं ठोकली आहेत। पण अजूनपर्यंत म्हणजे तुम्ही लोक किती काही आंदोलनं करा, आम्हाला फरक पडत नाही। आम्ही 450 झाडं हवी तेव्हा तोडणार, हवी तेव्हा आणून लावणार आणि ती सुद्धा तुमच्याच पैशाने आणणार आहे। गिरीश महाजनांनी स्वतःच्या खिशात नाही आणली आहेत ती। अरे साधू संत झाडावर राहतात काय? साधू संत जंगलात राहतात। झाडांचं जंगल आहे आणि तुम्ही झाडं तोडता आणि साधू संत खरं जंगलात राहतात। हे विसंगती आहे, बरोबर नाही। हे दुर्दैव आहे देशाचं, या देशाचं दुर्दैव आहे। नाशिकमधल्या वृक्षतोडीच्या वादावरून राजकीय कुरघोड्या सुद्धा सुरूच आहेत। बिल्डरला जागा विकायची आहे म्हणून झाडं तोडायची आहेत असा आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी केला, तर सर्वांचंच म्हणणं ऐकून घेतलं जाईल अशी ग्वाही मंत्री उदय सामंतांनी दिली आहे। नाशिकमधले एक बिल्डर महोदय आहेत, भाजपच्या खूप जवळचे आहेत। त्यांचं नाशिकवर किती प्रेम आहे मला माहीत नाही, पण ते मुख्यमंत्र्यांसमोर बसलेले आहेत आणि त्यांनी AI डायरेक्ट ग्रीन झोनबरोबर जोडलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यात एक उपाय दिला की तुम्हाला अत्याधुनिक आणि असं काही टेक्नॉलॉजीयुक्त सगळं हे कुंभमेळा करायचं असेल तर तपोवनच्या जागी साधुग्राम बनवा, साधुग्रामला ग्रीन झोनमधून रेसिडेन्शियल झोनमध्ये आणा आणि तो TDR तुम्ही बाजूला वापरू शकता। माईसचं टेंडर कोणी काढलं तर ह्याच सरकारने काढलं होतं, म्हणजे साधूंच्या नावापोटी किंवा त्यांच्या पडद्याआड
तुम्ही तिथे धंदा करू इच्छितात, तुमच्या बिल्डरांना ही जागा द्यायची आहे. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती करणार आहोत की सयाजी शिंदेंचं म्हणणं ऐकून घ्यावं, वृक्षप्रेमींचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्याच्यातनं सुवर्णमध्य काढून कुंभमेळ्याच्या निमित्तानं पुढे जावं. कारण कुंभमेळा हा देखील आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं दोन्ही मुद्द्यावर जर एकत्र चर्चा झाली तर याच्यातनं मार्ग निघू शकतो. नाशिक महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर दिसतायत. झाडं तोडण्याला विरोध करावा तर हिंदू भाविक मतदार नाराज होण्याची भीती आणि विरोध नाही केला तर पर्यावरण प्रेमी नाराज होण्याचा धोका, अशा कात्रीमध्ये राजकारणी अडकून पडले आहेत. त्यामुळे तपोवनामधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर सर्वच पक्ष जपून पावलं टाकताना दिसत आहेत. मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.